हॅलो एव्हरीवन. कॅन वी टॉकच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण एका अशा कलाकाराला भेटणार आहोत जी मुळात पुण्याची आहे, बाय प्रोफेशन आर्किटेक्ट आहे. एक दिवस सकाळी कॉल आला, ऑडिशन म्हणून ॲक्च्युअल सीन करून आली आणि हे तिला माहिती नव्हतं. आणि तेव्हापासून इंडस्ट्रीमध्ये एक ॲक्ट्रेस म्हणून तिची जर्नी सुरू झाली. बघूया की आज आपण कोणाला भेटतोय. सो दीप्ती, थँक्यू सो मच आज आल्याबद्दल. आणि थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. ग्रेट. आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड. आय एम शुअर की तुझे फॅन्स, आपलं ऑडियन्सला आवडेलच तू आज जे काही आमच्याबरोबर शेअर करणार आहेस ते. बट टू स्टार्ट विथ, म्हणजे जे मला माहिती आहे की बाय प्रोफेशन तू आर्किटेक्ट आहेस. हो. मग आर्किटेक्चर सोडून तू ह्या इंडस्ट्रीमध्ये कशी आलीस? इट वॉज अ डेस्टिनी, लक होतं. बाकी काही म्हणजे आय नेव्हर इंटेंडेड टू बी अन ॲक्टर. खरं तर असं काही म्हणजे मी काय त्याचं प्रोफेशनली काही ट्रेनिंग घेतलंय किंवा मी कॉलेजचा माझा ग्रुप होता आणि नाटक करते आणि त्यातनं असं काहीच नव्हतं. माझा दूरपर्यंत काही संबंध नव्हता. म्हणजे जस्ट दॅट मी जॉब करायचे आणि जॉब नंतर बराच वेळ असायचा फ्री. मग त्याच्यात काहीतरी आपलं एक हॉबी म्हणून मी वर्कशॉपला जायचे आणि मग तिथनं लिंक्स लागल्या, मिळत गेल्या आणि म्हणजे आय डिडंट हॅव टू डू एनिथिंग, इट जस्ट हॅपन्ड. वाव. कारण की कसं असतं की जनरली आपल्याला माहिती आहे की किती लोक मुंबईमध्ये फक्त एक ॲक्टर बनायला म्हणून येतात किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करायला म्हणून येतात, एवढे सारे ऑडिशन्स देतात, पण हे सगळं तुला काहीच करावं लागलं नाही. तर हाऊ डू यू फील? म्हणजे तुला असं कसं वाटतं की असं छान वाटतं की यू थिंक की नाही? ऑफकोर्स ब्लेस्ड. कारण म्हणजे मी खूप राईट प्रोफेशनमध्ये, माझी जी पर्सनॅलिटी आहे आणि जे सगळं एक माझ्या आवडीनिवडी आहेत, तर त्याने मला असं वाटलं की हे माझ्यासाठी खूप बेस्ट प्रोफेशन आहे. कारण जॉबमध्ये ना मला नाही म्हटलं तरी कंटाळायचा. मी डेस्कवर बसून काम करणारी व्यक्ती नाही. मला मूव्हमेंट लागते, मला सतत काहीतरी घडायला लागतं. सो त्यामुळे हे इतकं करेक्ट प्रोफेशन आहे. आणि प्लस नंतर मला कळत गेलं, आता मी किती 9 ते 10 वर्ष झाली असते. सो हळूहळू मला पण एक अशी डिस्कवरी व्हायला लागली की ओके, आपला हा प्लस पॉईंट आहे, आपला हा मायनस पॉईंट आहे, किंवा ह्याचा मला उपयोग करून घेता येईल. इतक्या अशा वेगवेगळ्या गोष्टी मला स्वतःबद्दलच कळल्या. तर त्यामुळे मला असं वाटलं की हे माझ्यासाठी एकदम करेक्ट प्रोफेशन आहे. कारण माझा इमोशनल कोशंट पण खूप हाय आहे. तर मी प्रत्येक वेळी असं सगळीकडे मी एक्सप्रेस नाही करू. आणि माझं तसं आहे की आय ऑलवेज फॉल शॉर्ट ऑफ वर्ड्स. मला छान एक्सप्लेन नाही करतायत मला जे म्हणायचं आहे ते. पण वेन इट कम्स टू दी कॅरेक्टर मला ते खूप छान कळतं आणि मला ते खूप छान एक्सप्रेस करता येतं. कारण मला सबटेक्स्ट खूप चांगला कळतो. हा मला माझा प्लस पॉईंट कळला. त्यामुळे मला तो एक इतका सुंदर चॅनल मिळाला एक्सप्रेस करायला. सो ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये येताना तुला कधी असं ऑडिशन्स वगैरे तरी द्यावे लागलेत का? किंवा आता प्रत्येक जेव्हा तू नवीन रोल करते तेव्हा ह्या ऑडिशनच्या ह्या प्रोसेसमधनं तू गेली आहेस का? हो, आता तर म्हणजे ऑडिशन्स तर मी देतच असते, कायमच देत राहते. पण सुरुवात माझी ऑडिशननी नाही झाली. म्हणजे खूप फनी किस्सा आहे की तुझं माझं जमेना नावाची सिरियल चालू होती आणि मी पण एक ऑडियन्स होते. सो मी ती टीव्हीवर बघायचे आणि तेव्हा मी वर्कशॉपला जात होते खुटवड सरांकडे. अनिरुद्ध खुटवड पुण्यात ते वर्कशॉप घेत होते सुदर्शनला. सो त्यांच्याकडे मी जात होते आणि मग मी आपलं काय जेवताना टीव्ही बघणे वगैरे एक जे रुटीन असतं, सो तसं मी ती सिरियल बघायचं. आणि तेव्हा मला असं वाटायचं की हे जरा वेगळी आहे सिरियल इतर सिरियलपेक्षा. आणि असं ते एक सोसायटी आणि त्यातली लोक, आणि मला ते सगळं छान वाटत होतं बघायला. आणि अशाच वेळी विनोद वणवे म्हणून माझा मित्र होता वर्कशॉपमध्ये आणि तेव्हा ही यूज टू असिस्ट प्रवीण तरडे. आणि प्रवीण तरडे ती सिरियल लिहायचे. सो त्यांनी एका कॅरेक्टरसाठी माझं नाव सजेस्ट केलं आणि मला सकाळी 7 वाजता मला त्याचा फोन आला होता. दीप्ती ते अभिनवराला पोस्ट तिथे पटकन असं आहे. मी झोपेतनं मी उठून तो फोन घेतला. मी तशीच आवरून झोपेतच मी गेले, शोधत गेले तिकडे. ऑफिसला सुट्टी?
हा, तो एक ऍडव्हान्टेज होता माझ्याकडे, बाबांकडे काम करत असल्यामुळे बाबांकडे काम करत की असे मग मी ऍडव्हान्टेज घ्यायचे कधी कधी. आर्किटेक्चरल नेपोटिझम. तू गेलीस ऑडिशनला. सो मी तिकडे गेले आणि तिकडे गेल्यावर काय मग लगेच त्यांनी म्हणजे सुरूच केलं, हा ते मग कॉस्ट्युम मेकअप हे. आणि मला ह्या गोष्टीतला गंधच नाही. म्हणजे मेकअप मी लाईफ मध्ये तोपर्यंत मी कधी आयब्रोजही केल्या नसतील किंवा मी कधी लिपस्टिकही लावली नसेल. म्हणजे आईच्या लग्नातली ती लॅक्मेची लिपस्टिक वगैरे मग तीच कधीतरी लावायची वगैरे लग्नात जाताना वगैरे, हे माझं विश्व होतं. बाकी ह्या पलीकडे मला काहीही म्हणजे काही नाही. आणि एकदम काहीतरी असं खूप चेहऱ्यावर येत आहे, आय वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल करत. आणि सो ते एकदम रेडी करून ते लोकेशनवर घेऊन गेले आम्हाला. तिकडे सीन सुरू झाला, म्हणजे शूट करायला सुरुवात झाली. अभिजित केळकर बरोबर माझा पहिला सीन शूट झाला आणि मी अशी आय वॉज शिवरिंग. मला असे हात थरथरत होते. मी बोलायला लागले तर मला बोलता येईना, इतका मला असं हे होत होतं, भीती वाटत होती, नर्वसनेस, धडधड 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 अँशियस फील होत होतं. पण मग कसा तरी झाला तो सीन. आणि मग डिरेक्टर होते, ते म्हणाले ओके असं ते म्हणले. मग मी प्रवीण तडणना फोन केला, म्हणलं सर मी आले होते असं असं आणि झाली माझी ऑडिशन. तर ते डिरेक्टर म्हणाले ओके. ऑडिशन नाही, तो सीन होता. सिरियस? म्हणजे मला तोपर्यंत माहिती नव्हतं की मला असं वाटतं की असेल बाबा अशी ऑडिशन एकदम असं रिअलिस्टिक वगैरे. तुला तोपर्यंत माहितही नव्हतं की मी ऍक्च्युली सीन शूट करते. मला वाटत होतं मी ऑडिशन देते. सो मी इतकी, मला काही यातली माहिती नव्हती ऍब्सोल्युटली. आणि मग तो सीन पाहिला महेश सरांनी. म्हणजे आधी ते एका सीन साठीच ऍक्च्युली असणार होतं, पण मग त्यांना आवडलं ते आणि मग त्यांनी ते कॅरेक्टर पुढे कंटिन्यू केलं. आणि मग तिकडे इतके कमाल लोक मला भेटले. म्हणजे मी आय वुड लाईक टू मेन्शन रीमाताई आणि सुहासताई, कारण त्या दोघींनी मला ऍक्च्युली ग्रूम केलं. म्हणजे चालून दाखव. मग रीमाताईंनी तर एक दिवस मला सांगितलं की उद्या मला तुझ्या पायात हिल्स दिसल्या पाहिजेत, कारण तोपर्यंत मी कधी हिल्सही वापरल्या नव्हत्या. मी फ्लोटर्स घालायचे लग्नात सुद्धा गेल्यावर कोणाच्या. सिरियसली? म्हणजे इतकी मी म्हणजे काही संबंध कुठल्याही गोष्टीची नसलेली होते, पण त्यांनी मला इतक्या गोष्टी समजावून सांगितल्या. म्हणजे रीमाताई मला आजही आठवतात. म्हणजे कारण इतकी मी रॉ असताना त्या मला म्हणायच्या की तुला जर सिरियसली करायचं असेल तर खूप तयारी करायची, काही अडचण आली, काही कधी वाटलं मला विचार. आणि तेव्हा मी एक FTIIचं एक नाटक करत होते. नाही, आणि हे किती कमाल आहे की आपण जनरली म्हणतो की एखाद्या माणसाला गुरु मिळणं हे सोपं नसतं. आणि मी ह्याला म्हणजे ह्या सगळ्या इन्सिडेंट्स आणि ह्या लोकांना मी गुरुच मानेन, कारण की त्या व्यतिरिक्त म्हणजे त्याशिवाय ऍक्च्युली म्हणजे एखादा आर्टिस्ट घडणं हे सोपं नसतं. हो अक्षरशः. आणि म्हणजे रीमाताई किंवा सुहासताईंच्या बाबतीत असं होतं की दे डिडंट हॅव टू डू इट फॉर मी. ते त्या त्यांचं काम करतील, तिकडे वेळ त्यांचा स्पेंड करतील आणि दॅट्स इट. माझ्यासाठी एक्स्ट्रा टाइम देणं किंवा वेळ काढून माझ्यासाठी काही करणं हे त्यांची गरज नव्हतीच कधीच, पण तरीही त्यांनी ते माझ्यासाठी केलं. त्यामुळे मला असं कायम वाटतं मी खूप लकी आहे की अशा लोकांचा सहवास मिळाला आणि त्यातनं शिकायला मिळालं. ते म्हणतात ना, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. कारण की ऐक तर मला गंमत ही वाटते की तू त्या फॅमिली मधनं नाही येत, त्यांचा तुझा काही संबंध नाही, पण तरीही इन्व्हेस्टमेंट तुझ्यामध्ये करणं ही किती कमाल गोष्ट आहे. सो टॉकिंग अबाउट तुझं, तू इंडस्ट्रीमध्ये आलीस, हे काम सगळं मिळत गेलं, असं कधी होतं का की तुझ्या लुकमुळे किंवा म्हणजे तुझ्या ह्या घाऱ्या डोळ्यांमुळेच तुला असे नेगेटिव्ह रोल मिळतात किंवा असं कधी काही झालंय का? येस, म्हणजे नेगेटिव्ह रोल करायला मला मजा येते कारण त्याच्यात खूप शेड्स असतात. पण म्हणजे हा जो एक असं
त्यांनी टाईपकास्ट केलेलं आहे की घारे डोळे म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर. मला असं वाटतं की असं करण्याची काय गरज आहे, म्हणजे का फक्त डोळ्याच्या रंगावरनं तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे कसं ठरवू शकता. म्हणजे मलाही हा प्रश्न आहे की असं का आहे, त्याच्या मागे कारण काय आहे. कारण मला नाही वाटत की मी फक्त निगेटिव्हच करू शकते. माझ्यामध्ये खूप ॲज आय सेड की माझा इमोशनल कोशंट खूप हाय आहे आणि मला सबटेक्स्ट खूप चांगला कळतो कुठल्याही जे डायलॉग्स असतील, सीन असेल त्याचा. तर मला का तुम्ही टाइपकास्ट करताय असा माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा की तुम्हाला नेगेटिव्ह कॅरेक्टर हे घारे डोळेवाले का आवडतात. आणि दीप्तीला सुद्धा नक्की सांगा. म्हणजे मला कॉम्प्लिमेंट्स डोळ्यांसाठीच मिळतात की तुझे डोळे किती बोलके, तुझे डोळे किती छान आहेत वगैरे. पण जेव्हा वेळ येते कास्टिंगची तेव्हा मग विचार तू लेन्सेस लावशील का, नाही लावणार. ती दीप्ती त्या 7 वाजताची आणि आजची दीप्ती इथे बसलेली, काय काय तो डिफरन्स आहे. ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे मी म्हणेन 180 डिग्रीज मध्ये चेंज आहे. कारण मी खूपच शाय होते. म्हणजे आता मी असं जर आधीची दीप्ती असते, मी 10 वर्षापूर्वीची, तर हे एवढे लोक आणि मी बोलतेय हे मला कधीच जमलं नसतं. कधीच नाही. मला रडायला वगैरे यायचं की इतक्या सगळ्या लोकांमध्ये मी कशी बोलू. माझा कॉन्फिडन्स पण फार काही नव्हता. आणि प्लस 1 वर्ष आर्किटेक्चर नंतर 1 वर्ष मी एका लँडस्केपिंग फर्म मध्ये काम केलं. पण नंतरची 2 वर्ष मी माझ्या बाबांबरोबरच काम करत होते. त्यामुळे तो एक कम्फर्ट झोनच होता. म्हणजे कायम एक आपण म्हणतो सावली खाली, पंखाखाली असल्यासारखंच होतं. सो तशी अशी एक इंडिपेंडंट लाईफची किंवा अशी सवय नव्हती किंवा डिसिजन घेण्याची सवय नव्हती. काहीच नाही. काही झालं की आई बाबांना विचारा, ते म्हणतील तसं करायचं, आपलं काम सोपं असतं. तू एकदम गुणी बाळ होतीस. हा बऱ्यापैकी. अच्छा. आता थोडेफार गोष्टी सगळ्याच जण करतात, पण मोस्ट ऑफ द टाइम्स मी गुणीबाळ होते. म्हणजे आणि त्यामुळे जेव्हा मग मुंबईत ऍक्च्युली आले, म्हणजे डिसिजन घेतला, दॅट वॉज द टाइम वेन आय वॉज गोइंग थ्रू अ बॅड फेज. ऍक्च्युली जेव्हा मी मुंबईत शिफ्ट झाले, माझी फर्स्ट सिरियल झाली आणि मग मी मुंबईत शिफ्ट झाले आणि मग मी लगोरी नावाची एक सिरियल केली लगेचच आल्याला. सो तो जो एक माझा शिफ्ट होता, म्हणजे तोपर्यंत मला काही गोष्टी आठवतात की त्याआधी मी कधी असं पिक्चरला एकटं जाणं किंवा बाहेर जाऊन एकटं खाणं वगैरे हे मला माहीतच नव्हतं. कोपऱ्यावर काहीतरी आईने पाठवलंय आणायला जायला की जागो हे घेऊन ये वगैरे, तरी मी कोणाला तरी सोबत घेऊन जायचे. अरे बापरे. मी कधी कुठेच मी एकटी गेली नाही. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम असं गेले, मी ही फिल्म होती ती डान्सची कुठली, आजा नचली नाही, रेमो डिसूजाची एबीसीडी. सो ती फिल्म मी जाऊन मी एकटी बसले होते मुंबईत, कारण मला कोणी फ्रेंड्सच नव्हते इकडे. मी एकटी जाऊन बसले आणि ते चालू आहे पिक्चर आणि मी ढसाढस रडतेय इकडे, काय माझ्यावर वेळ आली की मी एकटी इकडे. आणि ऑलरेडी तेव्हा खूप म्हणजे ऑलमोस्ट आय वॉज ऑन द वर्ज ऑफ डिप्रेशन आणि त्यातनं मी बाहेर येत होते वगैरे. सो हे असं खूप मला ढसाढस रडत होते की किती एक सेल्फ पिटी सारखं एक होतं ना तसं. आणि मग नंतर मी शेजारी पाहिलं तर एक काकू बसलेल्या आणि त्या मस्त हातात तसं पेप्सी आणि पॉपकॉर्न वगैरे मस्त एन्जॉय करत होत्या त्या. ते बघून मला असं वाटलं की ओके, म्हणजे दिस इज नॉर्मल. बहुतेक काही फार काही भयंकर घडत नाही माझ्या आयुष्यात. मग नंतर एकदाच मी अशी हॉटेलमध्ये, मला खूप भूक लागली होती, मग हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि मी एकटीच होते. मला असं आलं की शिट, काय हॉरिबल प्रकार चालू आहे, मी एकटी हॉटेलमध्ये जेवायला आली आहे. आणि मग आजूबाजूला पाहिल्यावर बरेच जण होते की जे मस्त एकटे आपापलं खात होते. सो हा एक खूप मोठा डिफरन्स झाला की म्हणजे आता तर मी एकटी राहते,
सो हे आता नाही असं वाटत ना काय वेळ आली माझ्यावर मी एकटी राहते. म्हणजे कधी असं झालं की मी घरात एकटी आधी तर मी सगळे दारं खिडक्या उघडे ठेवायचे की कारण मला भीती वाटायची एकटीला घरी दिवस खिडक्या उघडी ठेवून अजून लोक नाही काय येणार पण नाही तेच म्हणजे लोक येऊ देत मला हा कारण मला खूप एकटीला खूप भीती वाटायची आणि तो जो माझा एकटेपणाची जी भीती होती ना ती आता इतकी गेली ना आणि तो उलट आता माझा कम्फर्ट झोन आलाय म्हणजे एका पॉइंटला मला आता असं होतं की सतत खूप लोक असले की मला आता बास मला आय नीड माय स्पेस. क्या बात आहे. मला वाटतं परवाच कुठेतरी वाचलं होतं की जो माणूस एकटा बसून खाऊ शकतो आणि ट्रॅव्हल करू शकतो तो फिअरलेस असतो, तो जगात काहीही करू शकतो. तर मला वाटतं तो कॉन्फिडन्स खरंच आणि त्यानेच कॉन्फिडन्स आला. मला सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स कधी आला आणि जेव्हा मी पुणे मुंबई एकटीने कार ड्राईव्ह केलं. म्हणजे खरं तर मी ड्रायव्हिंग कॉलेजपासून करत होते सो तसा काही मला हे नव्हता पण तरी तेव्हाही मग वाटेत मैत्रिणीला घ्यायचं आणि पुढे जायचं वगैरे हे प्रकारच असायचे. मी कधीच एकटीने ड्राईव्ह केलं नव्हतं. पण जेव्हा फर्स्ट टाइम मी पुणे मुंबई एकटीने ट्रॅव्हल केलं आणि मी सेटवर एकटी जाऊ लागले मुंबईत तेव्हा जो कॉन्फिडन्स आला ना म्हणजे ते मला असं जाणवलं की ड्रायव्हिंग करायला लागल्यापासून आपला कॉन्फिडन्स वाढलाय एकट्याने म्हणजे मुंबईमध्ये. आणि तू मगाशी जसं म्हणालीस की डिप्रेशन जनरली अजूनही इंडियामध्ये मेंटल हेल्थला एक टॅबू असं आहे. म्हणजे दोन गोष्टी एक तर मी बघितल्या आहेत की एक तर खूप इझिली एक्सेप्ट नाही केलं जात. लोक एक्सेप्ट नाही करत की हो मी ह्या फेज मधनं जातोय बरोबर हे पहिलं. आणि दुसरं आताची जी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना स्ट्रेस सुद्धा डिप्रेशन वाटतो. म्हणजे स्ट्रेस असेल तर आपण म्हणतो ना रे मला थोडा स्ट्रेस आहे मला खूप डिप्रेस मी म्हणजे माझा बॉयफ्रेंड गेला मी डिप्रेस्ड आहे, माझा मोबाईल हरवला मी डिप्रेस्ड आहे. हा जो शब्द आहे तो दोन्ही ठिकाणी बऱ्याच वेळेला एका चुकीच्या पद्धतीने हाताळला जातो. पण तू इतकं छान ओपनली बोललीस म्हणून मी तुला विचारतो की एक कलाकार म्हणून कलेचा तुला डिप्रेशन मधनं बाहेर येताना काही उपयोग झाला का? म्हणजे जसं तू म्हणालीस की तू एका वेगळ्या पद्धतीने इमोट करतेस. नक्कीच झाला कारण मला तेव्हा खूप रडायला यायचं आणि मी जे कॅरेक्टर करत होते तर त्याच्यात खूप रडायचं असायचं, खूप दुःख होतं त्याच्यामध्ये. सो माझ्या दुःखाला खूप वाट मिळाली तेव्हा खूपच वाट मिळाली. सो ते गरजेचं होतं. मी ढसाढस रडाय आणि नंतर मला त्याच्यावर कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या तू किती छान रडते. तुम्हाला काय सांगू मी काय सांगू तुम्हाला नाही. आणि मला असं झालं काउन्सिलर्सच्या ज्या फीज असतात आय एम नॉट किडिंग म्हणजे त्याजवळ जेव्हा बँक बॅलन्स मला दिसायला लागला म्हटलं मी अजून डिप्रेशन मध्ये जाईल कंटिन्यू मी कॅरेक्टर मध्ये रडते आणि बाहेर येते त्यापेक्षा मी माझं शोधते मार्ग. त्याच्या जगात खरं सांगायचं तर स्वतः बरोबर कम्फर्टेबल असणं ही गोष्टच आपल्याला कुठल्याही अशा स्ट्रेस म्हणा, फ्रस्ट्रेशन म्हणा, डिप्रेशन म्हणा या गोष्टींमधून बाहेर काढू शकते. बिफोर वी एंड आपण एक शेवटचा सेगमेंट करणार आहोत. ओके. तुझ्या आत्ताच्या सगळ्या फिल्म्स, सिरियल्स आणि नाटकामधला तुझा सर्वात आवडता डायलॉग जो कोणता असेल जो तुला असं वाटतं की हा माझा डायलॉग आहे जो माझ्या कदाचित खूप जवळचा आहे तो आपण 3 वेगवेगळ्या इमोशन्स मध्ये करू शकतो का आपल्या ऑडियन्ससाठी? अच्छा, नाटकामधला कोणताही म्हणजे नाटक, फिल्म, कोणताही एक डायलॉग. तू सेम डायलॉग आनंदी असताना कसा म्हणशील, एका वॅम्प स्टाईल मध्ये कसा म्हणशील आणि रोमॅन्टिक स्टाईल मध्ये कसा म्हणशील? ओके, मला 1 मिनिट आठवू दे. माझ्या नाटकामधला हरवलेला पत्त्यांचा बंगला या नाटकामधला एक डायलॉग आहे जो माझा नाहीये, प्रतीक्षा ताई म्हणते. म्हणजे एक मुलगी आहे इरा नावाची आणि ती तिच्या आईला विचारते. क्लायमॅक्सचा डायलॉग आहे, त्याच्यावर पुढे सगळं त्यांचं संभाषण घडतं. ती तिच्या आईला विचारते की आई मी तुला कधी आवडलेच नाही का ग? तर हा मी आता घेते, एक जेन्युइनली घेते. आई मी तुला कधी आवडलेच नाही का ग? विलनिश, एका वॅम्प म्हणजे जे मी करते. आई मी तुला कधी आवडलेच नाही का ग?
हसत अगदी आनंदाने तू विचारतेस तर कसं विचारशील? ओके. आई मी तुला कधी आवडलेच नाही का? क्या बात आहे. थँक्यू सो मच दीप्ती. खूप मजा आली तुला भेटून. आणि आमच्याकडनं द केकवाली ही आपली मैत्रीण आहे, त्याच्याकडनं एक छोटस टोकन ऑफ लव्ह. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हे आणि असे एपिसोड्स तुम्हाला बघायचे असतील आणि ते आवडत असतील तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जरा खाली कमेंट करा. आम्हाला लिहून पाठवा की तुम्हाला पुढच्या एपिसोड्समध्ये कोणाला बघायला आवडेल. पण हे सगळे एपिसोड्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो कारण आम्हाला आमच्या मित्रांचा, आमच्या कोलॅबोरेटर्सचा भरपूर सपोर्ट मिळतो. द केकवाली आर गिफ्टिंग पार्टनर्स, ठाणे अमृतालय आवर बेवरेज पार्टनर्स, मेतकूट और फूड पार्टनर्स, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.